की पूछे, बताओ तुम्हारी मुट्ठी कौन से काम में आती है? बताओ तुम्हारे मुट्ठी कौन से काम में आती है? वो जानवर की पूछे कम से कम मक्खियां तो भी उड़ाती है। आपण सगळं जनाने आहो, तुला काय वाटते मिशी घाला म्हणून मरताय? नाही, फक्त माणसामध्ये मर्द होता कोण? फक्त अर्जुन. माणसामध्ये मर्द होता अर्जुन आणि जनावरांमध्ये मर्द आहे फक्त घोडा. लक्षात ठेवतो. बाकी आम्ही सर्व जणांना आहोत आणि हे शास्त्राचे बोल आहे. काही बिलकुल आता याला काही सुधरत नाही. अरे म्हणून काय मी बोलू नये. हा, कावरली कबीर भपकला अशासारखी याची गोष्ट आहे. म्हणून म्हणतो का ललकार शाहीर बाबर केव्हा आहे? अगर शायरी करायची आहे तर बिलकुल खमतोक शायरी करायची. म्हणून स्वागत करण्यासाठी फुलाचा हार पाहिजे. स्वागत करण्यासाठी फुलाचा हार पाहिजे. बेकूफ माणसाला चुट्याचा मार पाहिजे आणि यादवरावचा पत्ता गोल करण्यासाठी ललकार पाहिजे. तेव्हा शेर होते ठोकतात. म्हणून म्हणतो का तुला शेरही म्हणता येत नाही, तुला गाणं म्हणण्याची चवी नाही. शेर कसा म्हणा लागते? अगर मैं चाहूं तो ज्ञान का समंदर हिला दूंगा. हे यादवराव, अगर मैं चाहूं तो ज्ञान का समंदर हिला दूंगा. मुझे ऐरा गैरा मत समझना, मैं तेरी पोल खुला दूंगा. ज्ञान के एक ही झटके में तुझे जमीन पर सुला दूंगा. मैं ज्यादा नखरा किया तो तुझे शायरी करना भी भुला दूंगा. कोणाने शहाणपणा दाखवला नाही एवढा मुले असे शहाणपणा वाला तर लगीत आले का तुझ्यासारखे? ये है पाकिस्तानी बच्चा. ये कहता है मैं हूँ मेरा जापान चीन है. क्या बात है? ये कहता है मैं हूँ मेरा जापान चीन है. मेरे ही बाप का आसमां और जमीन है. कोई कुछ भी कहेगा मुझको भी यकीन है. ये है बाप का बेटा पर बिल्कुल कमी है. बिल्कुल वो कमी है. बरोबर आहे. याच्या म्हणजे बरोबर आहे. जो मर्दा जेवला नसेल तर समोर येऊन बसून म्हणतो बरोबर आहे. बरोबर आहे. ओळखीचा बसला दणका सुपारीच्या झाल्या 2 फाकी. कशा माहिती तुला सुपारी खोलली का? सुपारीचा धंदा आहे माझा. शाबास. ओळखीचा बसला दणका सुपारीच्या झाल्या 2 फाकी. आलू म्हणे मिरचीला पाहिली का हो काकी? हळद म्हणे बदामला खरी केली पारख. हळद म्हणे बदामला खरी केली पारख. पण नारळाची बराबरी करेल का हे चिमणी खारक? मरेल रहेगा और खारक खारक राहील. म्हणून म्हणतो आलू वांग्याचा सगळा जमला हा फेदरा म्हणे मिटवून देतो. हिरवी मिरची मधात आली म्हणे याची गरिबी हटवून देतो. अद्रक लसूण कांदा म्हणे आम्ही सगळ्याची करतो पूर्ती. आणि मसाला म्हणे मी स्वाद देतो आहो सगळ्याच्या वरती. आणि हा चिमला संभार म्हणे सगळ्या पागलाची आहे. काय धन तुझ्या शेरशाही आहे का अशी दणकेबाज? म्हणून पहिले शिकून जा म्हणतो शायरी कशी करायला लागते. हे गायकाने मेले होते लागला दडम 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 वाजत झाली शायरी. कोणाने काय बी उतरून बोलायचं पाहता. आलू गोंड्या समस्याने पाहून हे जलेबी बुंदी करे नखरा. हा, आलू गोंड्या समस्याने पाहून हे जलेबी बुंदी करे नखरा. आणि वळ म्हणे कोकर कचोरीने मारू नको चक्रा. बरोबर आहे. आणि चण्याचा पाणी बिचारा सगळ्याला मारते. कुठं कुठं ठिकाणी मारते. पोळ्यामध्ये मारते, समोसात मारते, आलू गोंड्यात मारते, कचोरीत मारते, भज्यामध्ये मारते. म्हणून म्हणतो आलू गोंडा समस्याला पाहून हे जलेबी बुंदी करे नखरा. आणि वळा म्हणे कोकर कचोरीने फालतू मारू नको चक्रा. बिचारा चण्याचा पाणी सगळ्याला मारते. बिचारा चण्याचा पाणी सगळ्याला मारते. आणि याची मजा पाहून हा मिरची बना येईल पाडते. अशी पाहिजे शेर शायरी पडल्या. शायरी पडल्या नव्हते का गा? म्हणून गाणं कसं म्हणलं लागतंय? लाय 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 आता लाय
बोमडीला गातो या गाणं उलट्या थांबा बोमडीला घेत लावलं पाटीला गातो या गाणं अन पायी वाया वया पायी वाया वया पायी वाया वया या या पायी वाया वया सही अजून आली नाही तुला थोडं लक्षात काय शिकून जा पहिले नकल चकल बनवून शाही आता हे पाहते काही काढण्याची वेळ वेळ होती का हे काही नवीन आहे का काही हे तर हुंडा पद्धत गरीबा शाही पासून सुरू झाली हे काही नवीन आहे हे रंग नाही ढंग नाही ताल नाही सुन नाही चालले हादवणे शायरी करावे जनगण माहित नाही चालले तमाशा करावे पहिले चांगलं शायरीचं रक्तांगामध्ये भरूया म्हणून थांब 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 जरा थांब 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 जरा
आलं होतं. त्यावेळेस एक त्या ठिकाणी डुकराचे तोंड भरून आलं होतं. त्याला आमंत्रण नाही केलं होतं, तरी पण तो जबरदस्ती आला होता. म्हणून सगळे देवी देवता लोक विचार करत होते की हे डुक्कर कुठून आलं, आणि शहाणपणा कराने बसला होता तिथं. म्हणून हो धर्मराजा म्हणते शहाणपणा फुकटचा मला दाखवू नको, तू म्हणजे डुक्कर मेला खायला, बाकी तुला समजतच का. म्हणून तो त्या डुकराला म्हणते तुझ्यामुळे ठरवूया. लक्षात ठेवले आपली शाही सुधारून गेलं. बोलवायचं सोडवलं पहिले थोड्या माणसाने काय बोलावं लागते. शुद्ध बीजाला कोणती फळ रसाळ गोमती, शुद्ध बीज राहील त्याचं फळाईमध्ये सुद्धा झालं. म्हणून पहिले आपली शायरी सुधारणे, बोलभाषा सुधरव, स्वतः सुधरव. नायका सारे लोक बोलून राहिला हात मारीन कमनेर. ज्ञान येतं मैफिल में, अज्ञान येतं कुछ काम नहीं. ज्ञानी येते मैफिल